हॅलो, नमस्कार पोरो. स्वागत आहे तुमचं विशाल सर युनिक क्लासेस तसेच विशाल सर युनिक अकॅडमीमध्ये. तर पहा, आता नुकताच 12वीचा निकाल लागला 2-3 दिवसा अगोदर. तर निकाल लागल्यावर सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक हाच आहे, की आता निकाल तर लागला, त्याच्यानंतर काय करावं? तू बी शांत नाही बसत आणि थोडासा थंडा बसला, तर तुझे नातेवाईकच शांत बसू देत नाहीत, की "काय करतो रे बाबू?" तर मग त्याच्यापुढे सीईट्या 2-2 दिलेल्या असतात. कशात जावं काय करावं? सीईटीमध्ये बी इंजिनिअरिंगची सीईटी दिली, काय करावं? हा प्रश्न असते. म्हणून आता या व्हिडिओच्या माध्यमातून एक कंप्लीट गाईडन्स पाहू आपण. पहा आता. पुन्हा एकदा स्वागत तुमचं. एवढा व्हिडिओ बनवला, एवढं ॲनिमेशन टाकलं, तर हे प्ले करावंच लागते. बरं, चला पुढे. आता काय 12वीला आपण इंटरमिजिएट म्हणतो. मग 12वी नंतर काय करू शकतो तू? इंजिनिअरिंग. तसेच 12वी नंतर काय करू शकतो तू? मेडिकल. तसेच डिग्री करू शकतो, जे 3 वर्षाची पहिले होती, आता नवीन एज्युकेशन पॉलिसीनुसार 4 वर्षात झाली. बी-एससी, बी-कॉम वगैरे सारखे. त्याच्यानंतर तू एन-डी-एकडे जाऊ शकतं. देशाची सेवा करू शकतं. त्याच्यानंतर तू टीचिंगमध्ये जाऊ शकतं. बी-एड वगैरे करून डी-एड, बी-एड आणि अदर डिप्लोमा बी करू शकतं. जसे पॅरामेडिकलचे डिप्लोमा आहेत, डी-एम-एल-टी वगैरे. तर या कोर्सेस करू शकतं. मग आता असं करू शकतो म्हणा, पण कसं करणार? तर त्याच्यासाठी पुढे एक-एक स्टेप बाय स्टेप जाऊ. तर पहा, बी-ई किंवा बी-टेक जर करायचं असेल, तर तुला मॅथ, फिजिक्स, केमिस्ट्री हे कंपल्सरी लागतात. मग एखादा म्हणेन बायो असेल तर होईन नाही का? होते, पण मग हे बी 4 लागतात. त्याच्यानंतर त्याच्यासाठी एंट्रन्स टेस्ट द्यावी लागते. मग आता एंट्रन्स टेस्ट महाराष्ट्रात जर म्हटलं, तर सीईटी आहे, जे इंजिनिअरिंगची आहे. आणि जर भारताच्या लेव्हलवर जर म्हटलं, तर आय-आय-टी जे-डबल-ई आहे, जे जे-डबल-ई मेन्स, ॲडव्हान्स जे आय-आय-टीत नेते ते. तर ह्या सगळ्या एक्झाम आहेत. त्याच्यानंतर पहा मग तू आता सगळ्या एक्झाम दिल्या, चांगला अभ्यास केला, तू पास झाला. आता तुला इंजिनिअरिंग करायची, तर हे फील्ड आहेत. मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल. तर आता तुझ्या इंटरेस्टनुसार की तू कशात चांगलं करू शकतं, तर हे तू फील्ड निवडू शकतं. जसं आता मेकॅनिकल, सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल हे असे आहेत, की हे कोर इंजिनिअरिंग आहेत. याचा व्हॅल्यू कमी आहे, पण तेवढीची तेवढी मेंटेन आहे. एकदम कमी नाही झाली. त्याच्यानंतर कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग करू शकतो. त्याच्यानंतर हे आय-टी इंजिनिअर बनू शकतो तू इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये. त्याच्यानंतर तू केमिकल, एरोनॉटिकल आणि सगळ्यात महत्त्वाचं वन ऑफ द मोस्ट अशी जे सध्या ट्रेंडिंगमध्ये ब्रांच आहे, ते आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स इंजिनिअरिंग. ह्याच्यात काय आहे बा, तुझा जो काळा फोटो होता, तो काळा फोटो एकदम पांढरा पांढरा फोटो बनवण्याचं काम हे कोण करते? तर हे ॲप बनवतात. जसं रेमनी सारखं ॲप आहे, ते ॲप बनवते. तर हे सगळं काम कुठं होते? तर हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे होते. त्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स इंजिनिअरिंग आहे. मग इथं आपण हे शिकतो, की जगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स कसं काम करते. मग हे जे आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे फील्ड एक चांगली आहे. तू निवडू शकतो. सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. आणि सध्या कोणत्याही कॉलेजमध्ये जा, याच्यासाठी चांगलेच तुम्हाला पैसे मोजावे लागतील किंवा याच्यासाठी तुम्हाला चांगलेच मार्क पाहिजे. याच्यासाठी कट ऑफ जरासं शिल्लक जाईल. म्हणून पहिले जाता जाऊन एक ट्राय करायचं, की बा AIDS साठी ट्राय करा. त्याच्यानंतर मायनिंग, ऑटोमोबाईल, बायोमेडिकल आणि मरीन या सगळ्या इंजिनिअरिंगच्या हे आहेत फील्ड तुम्ही ते करू शकता. पहा पुढे. त्याच्यानंतर मेडिसिनमध्ये किंवा मेडिकल सेक्टरमध्ये मेडिकल याच्यात जाऊ शकता तुम्ही. हे मेडिसिन झालं ते मेडिकल पाहिजे होतं. बरं जाऊ द्या. मेडिकल सेक्टरमध्ये जाऊ शकता तुम्ही. त्याच्यामध्ये तुम्हाला बायो, फिजिक्स, केमिस्ट्री लागते. मॅथ असला तर तरी बी तुम्हाला हे 3 विषय लागतीलच. तसं नाही की मॅथ आहे आणि याच्यातलं गायब करा काही. तुम्हाला हे सगळं लागेलच. मग एंट्रन्स टेस्ट काय आहे भाऊ? नीट आहे. आणि महाराष्ट्र लेव्हलवर तर माहितीच आहे आपल्याला. महाराष्ट्र लेव्हलवर आपली सी-ई-टी आहे, पण ते नर्सिंग वगैरेसाठी कामा येते. म्हणून मेन जे एक्झाम आहे, एंट्रन्स एक्झाम मेडिकल सेक्टरसाठी ती कोणती आहे रे? नीट आहे. बरं. मग त्याच्यात तू काय करू शकतो? तर 5 वर्षाचा कोर्स आहे. एम-बी-बी-एस करू शकतो, बी-यू-एम-एस करू शकतो, बी-एच-एम-एस करू शकतो. हे सगळं तू जसं बी-डी-एस करू शकतो, डेंटल सर्जन होऊ शकतं. त्याच्यानंतर बी-व्ही-एस-सी करू शकतं, बी-पी-टी करू शकतं, बॅचलर ऑफ फिजिओथेरपी, बी-डी-एस करू शकतं, लोकांचे दात ठीक करू शकतं किंवा पाडू शकतं जाणून-बुजून. त्याच्यानंतर अलाइड हेल्थ सायन्स कोणते आहेत? मग याच्याच रिलेटेड काहीतरी अजून कोर्सेस आहेत. जसं फार्मसी झालं, त्याच्यानंतर नर्सिंग झालं, त्याच्यानंतर बी-एस-सी ॲनेस्थेशिया झालं टेक्निशियन, त्याच्यानंतर मेडिकल लॅब टेक्निशियन, कार्डियाक टेक्निशियन, रेडिओथेरपी टेक्निशियन. जसं सध्या आपण पाहतो, की बा नोटा छापायचं काम हे मेडिकलवाले करू राहिले. तसंच त्याच्या मागं-मागं ते नोटा जे आहे, हे जर 10% हे जर 100% नोटा छापत असतील, तर हे बी काही मागं नाहीत 60-70% नोटा हे बी छापू राहिले. म्हणून हे बी चांगलं आहे. तुम्ही या फील्डमध्ये बी जाऊ शकता. जसं या रेडिओलॉजीमध्ये जाऊ शकता, एक्स-रे टेक्निशियन होऊ शकता.
तर अशा प्रकारे फील्ड आहे. त्याच्यानंतर पहा यालेच लागून एक पॅरामेडिकल कोर्सेस आहेत. जसं पहा मेडिकलमध्ये हे एम-बी-बी-एस वगैरे 5 वर्षाचे आहेत. तसेच हे अलाइड हेल्थ सर्व्हिसेसमध्ये हे 2-3 वर्षाचे राहतात. त्याच्यानंतर पॅरामेडिकल कोर्सेस आहेत जे 2-2, 1-1, 2-2 वर्षाचे आहेत. जसं डायलिसिस टेक्निशियन, ई-सी-जी टेक्निशियन, एक्स-रे टेक्निशियन, ऑपरेशन थिएटर टेक्निशियन. तसे याच्यात डी-एम-एल-टी नावाचा कोर्स आहे एक डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन. तर मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी तर असा एक डिप्लोमा आहे. तोही करू शकता तुम्ही. बरं, चला पुढे. त्याच्यानंतर अजून कॉम्पिटिटिव्ह फील्डमध्ये बी जाऊ शकता तुम्ही. आता कॉम्पिटिटिव्ह फील्ड म्हणजे काय? तर तुम्ही बी-ए करू शकता. त्या बी-एमध्ये जाऊ शकता. तर पाहू आता मग 3-4 वर्षाची डिग्री कोणती आहे तर? पहा. आता बी-ए या फील्डमध्ये तुम्ही बी-ए करू शकता. सध्या काही बी-एचा जमाना राहिला नाही. पण आर्टवाला असेल तर त्याला त्याच्याशिवाय पर्याय नाही. आर्टवाला आपला व्हिडिओ बी नाही पाहिजे इंग्लिशमध्ये. त्याच्यानंतर पुढे बी-एस-सी वाला आला तर तो व्हिडिओ पाहिन आणि तो थोडासा विचार करीन. बी-एस-सी फिजिक्स घेऊ शकतो, बी-एस-सी केमिस्ट्री घेऊ शकतो, बी-एस-सी कम्प्युटर सायन्स, मॅथेमॅटिक्स वगैरे हे सगळ्या बी-एस-सीच्या फील्ड आहेत. मग तुम्ही यापैकी एक कोणती फील्ड निवडू शकता. जे चांगली असेल ते किंवा एखादी व्यवस्थितरित्या आणि तुझे जर कमी टक्के भेटत असतील, तू जर 40-45 वर असशील तर नशिबानं तुला जे भेटलं त्याच्यात तुला समाधान मानावं लागेल. त्याच्यानंतर पुढे बी-कॉम. आता बी-कॉम मध्ये काय आहे? तर बी-कॉम मध्ये पहा, बी-कॉम मध्ये एवढ्या फील्ड आहेत. कॉमर्स, जसं तुम्ही याच्यानंतर बँकिंग करू शकता आणि बँकिंग जर समजा मॅथ चांगलं असेल तर तुम्ही आरामात करता. बँकेच्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला फायदा होते कॉमर्सचा. तर ह्या सगळ्या फील्डमध्ये तुम्ही जाऊ शकता. त्याच्यानंतर अदर डिग्री कोणत्या आहेत? तर हे तर मस्त आहे वकिली, एल-एल-बी. तसे वकिल्या चालूच राहतात आणि हे वकिली, एल-एल-बी. त्याच्यानंतर बी-बी-ए बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, बी-बी-एम. त्याच्यानंतर बी-ए-एफ अशा सगळ्या तुम्ही कोर्सेस करू शकता. बी-सी-ए करू शकता. बी-सी-एची सेपरेट सी-ई-टी आहे. बी-सी-ए म्हणजे काय? बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन. तो बी-सी-ए करू शकता तुम्ही आणि बी-सी-ए नंतर एम-सी-ए होते. तर या सगळ्या बॅचलर डिग्री झाल्या आणि सध्या ह्या डिग्री कॉंग्रॅच्युलेशन तुमच्यासाठी 4 वर्षासाठी झाल्या. पहिले 3च वर्षासाठी होत्या. बरं, चला पुढे. त्याच्यानंतर 4 वर्षाच्या ड्युअल डिग्री करू शकता सोबत-सोबत. जसं बी-ए, बी-एड, त्याच्यानंतर बी-एस-सी, बी-एड, बी-ए, एल-एल-बी, बी-कॉम, एल-एल-बी. आता तुम्ही म्हणसाल 4 वर्षाचे तर हे बी-ए, बी-एस-सी आणि हेच झाल्या. तर याच्यात फक्त एक करेक्शन करून घ्यायचं, की हे 5-5 वर्षावर गेल्या. किती वर्षावर? 5 वर्षावर. आता ही तुझी डिग्री 5 वर्षाची झाली. म्हणजे तू जर म्हटलं, तर इथं आपण 4 खोडून टाकू, याला आपण 5 करू. 5 वर्ष. 5 वर्षाच्या डिग्र्या झाल्या. बी-ए, बी-एड एकसाथ करू शकतं 5 वर्ष. बी-एस-सी, बी-एड करू शकतं. बी-ए, एल-एल-बी करू शकतं. बी-कॉम, एल-एल-बी करू शकतं. 5-5 वर्षाचे कोर्स आहेत ते. त्याच्यानंतर प्रोफेशनल कोर्सेस बी आहेत बाबा. आय-सी-डब्ल्यू-ए, चार्टर्ड अकाउंटर होऊ शकतो तू. तर अशा प्रकारे तू पुढे जाऊ शकतं. तर हे झाले तुम्हाला निवडासाठी कोर्सेस. तुम्ही याच्यापैकी तुम्हाला जे कोर्स लागते तो निवडू शकता. त्याच्यानंतर पुढे काही आहे का? पुढे काहीच नाही. तर अशा तऱ्हेनं आपण पाहून घेतलं, की कोणत्या फील्डमध्ये तुम्ही जाऊ शकता आणि कोणतं तुमच्यासाठी चांगलं राहू शकते. सध्या ट्रेंडिंगमध्ये कम्प्युटर आहे, म्हणून कम्प्युटरच्या फील्ड जराशा चांगल्या डिमांडमध्ये आहेत. म्हणून व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओले लाईक करा, सबस्क्राईब करा आणि डबल चॅनलवर येत राहा. ठीक आहे. धन्यवाद.